भारतीय क्रिकेट संघाचा आधारस्तंभ. क्रिकेटच्या मैदानावर धावांचा पाऊस पडत अनेक विक्रम करणारा भारतीय संघातील खेळाडू विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी विराटनं बीसीसीआयला याबाबत कल्पना दिली होती. तेव्हा बीसीसीआयनं त्याला यावर पुन्हा विचार करण्याची विनंती केली होती. मात्र विराट आपल्या निर्णयावर ठाम असून त्यानं आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. 20 जून 2011 मध्ये विराट कोहलीनं वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केलं होतं. आपल्या 14 वर्षाच्या कसोटी कारकिर्दीत त्यानं तब्बल 123 सामने खेळले. यामध्ये त्यानं 30 शतकांसह 21 अर्धशतक ठोकत 9230 धावा केल्या. कसोटी सामन्यात सर्वात जास्त द्विशतक करण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावावर आहे. कसोटीत त्यानं तब्बल 7 द्विशतक ठोकले. त्याचबरोबर त्याच्या नेतृत्वात खेळलेल्या 68 सामन्यांपैकी 40 सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवलाय. या सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून त्याने 54.80 च्या सरासरीनं 5864 धावा केल्या. यामध्ये 20 शतकं आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जिंकल्यावर विराटनं आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर त्यानं आज कसोटी क्रिकेटमधून देखील निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता तो भारताकडून T20 आणि कसोटी खेळताना दिसणार नाही. अशात त्याने अजून वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली नाही. त्यामुळे तो वन डे क्रिकेट खेळताना दिसू शकतो. बाकी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा. तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.